गावागावातले छोटे पक्ष संपवा असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं असा दावा विरोधकांनी केलाय। या दाव्यावरनं बावनकुळेंवर महायुतीतल्या घटक पक्षांचे नेते आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीकेची झोड उठवलेली आहे। दुसरीकडे असं वक्तव्य आपण केलंच नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे। बघूया। भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे वादाच्या भोवऱ्यात। छोटे पक्ष संपवा वादग्रस्त वक्तव्य केल्याचा दावा। बावनकुळेंच्या पोटातलं ओठावर मविया नेत्यांचं टीकास्त्र। असं वक्तव्य केलंच नाही बावनकुळेंचं स्पष्टीकरण। त्याच्याच विरोधात आम्ही लढतोय। ही आम्ही जे सातत्याने म्हणतोय की ही दडपशाही आहे, लोकशाही नाही। डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ। त्यांनी जे मनात आहे ते ओपनली तोंडातून बाहेर आलेलं आहे आता। त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही, कारण का ते दडपशाही आहेत। आणि मला असं वाटतं आम्ही तर लढतोच आहे, पण त्यांच्या मित्रपक्षांनी याचा विचार केला पाहिजे की बावनकुळेजींनी जे स्टेटमेंट केलंय हे कुणाच्या उद्देशून होतं। भाजपाचं धोरणच आहे, मैत्री करा, मैत्री करून मैत्रीमध्ये पाठीत खंजीर खुपसा आणि खून करा, संपवा, हे धोरण भारतीय जनता पक्षाचं पूर्वीपासूनच राहिलं आहे। मला वाटतं की बावनकुळेजी बोलले ते खरं बोललेत, ते काही खोटं बोलत नाहीत, खरा बोलणारा नेता आहे। त्यांच्या मुखातून ते निघालं ते सत्य बाहेर पडलेलं आहे। लोकशाही तर संपवली आहेच महाराष्ट्रामध्ये। आपण पाहिलं असेल साधारणपणे अनेक शहरं म्हणजे 30 शहरांमध्ये ना महापौर आहेत ना स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत। ज्या मिनिटाला आपण पाहिलं असेल 2022 मध्ये शिवसेना फोडली, 23 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि त्यांचं एक परिवार फोडलं, 24 मध्ये काँग्रेस फोडण्याचा प्रकार करत आहेत। मुळात भाजपला लोकशाही नकोय। आणि ही जी व्यक्ती जे आपण सांगतात त्यांचा चायनाशी खूप जवळचा संबंध आहे। नाही होते मकावचा नाही मी बोलत आहे, चायनाच्या लोकशाहीच्या पद्धतीने त्यांचा खूप जवळचा संबंध आहे आणि त्याच ह्याच्यात ते काम करत आहेत। भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सत्ताधारी महायुतीतील घटक पक्ष आणि विरोधकांच्या टार्गेटवर आलेत। विरोधकांच्या दाव्यानुसार चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात भाजपा कार्यकर्त्यांना गावागावातील छोटे पक्ष संपवण्याचा दावा केलाय। लोकसभा निवडणुकांसाठी विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी भाजपात प्रवेश करत आहेत। हे लक्षात घेऊन आपापल्या जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना भाजपामध्ये घ्या। गाव आणि शहरातील छोटे पक्ष संपवा। बावनकुळेंनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपा नेत्यांना असा संदेश दिल्याच्या चर्चांनी महायुतीत वादाला तोंड फुटलंय। जागा वाटपात आणि सत्तेत पुरेसा वाटा मिळालेला नाही याची खंत भाजपाचे मित्रपक्ष आधीच करतायत। रासपाचे महादेव जानकरांनी देखील उघडपणे पुढची निवडणूक भाजपासोबत लढणार नाही हे यापूर्वी स्पष्ट केलेलं आहे। तर अचलपूरचे आमदार आणि प्रहार जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी देखील भाजपा मित्रपक्षांना वापरून फेकून देत असल्याचं म्हटलंय। भाजपाचे घटक पक्ष रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत आणि जनसुराज्याचे विनय कोरे देखील नाराज असल्याची चर्चा आहे। महायुतीत बी नाही मी आणि महाआघाडीत बी नाही, म्हणून मी आज आलोय, म्हणून फिरतोय मी। महायुतीला सांगितलेलं त्याने आम्हाला लोकसभा दिली का? महायुतीवर आम्ही असताना त्याने आम्हाला विधानसभा काही दिली का? लोकसभा दिली का? भारतीय जनता पार्टीनं आम्हाला एकही लोकसभा सोडली नाही, नंतर एकही विधानसभा सोडली नाही। उलट आमचा एक आमदार होता तोच त्यांनी पक्षात घेतला। मग आम्ही त्यांच्यावर का जावं? आम्ही आमच्या स्वतंत्र लढायचा प्रयत्न करतो। महायुतीवर बी नाही, महायुतीवर नाही। भाजपा हा मित्रपक्षांना वापरून फेकून देणारा पक्ष आहे। त्यांचा अनुभव तसा आहे तसं त्यांनी सांगितलं। मला थोडा येऊन राहिला। महादेव जानकर म्हणतं त्याच्यातला थोडा अनुभव आम्हाला पण येत आहे। त्यांना सोबत घ्यायचं, ठेचून काढायचं, असं कुठपर्यंत चालू राहील? जिथपर्यंत चलती आहे तेपर्यंत। तुम्ही बच्चू भाऊ एक म्हणजे तर दुसरीकडे भाजपासोबत असलेल्या रिपाईच्या रामदास आठवलेंनी देखील अस्वस्थता व्यक्त केली आहे। तर महायुतीत असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं देखील अशी वक्तव्य बावनकुळेंनी करू नयेत असा सल्ला दिलाय। बावनकुळेंचं हे वैयक्तिक मत असेल अशी प्रतिक्रिया शिंदेंच्या शिवसेनेनं दिली आहे। बावनकुळेंचं एक वक्तव्य आहे की लहान पक्ष जे असतील ते संपवले पाहिजे किंवा लहान ते त्यांचं व्यक्तिगत मत असावं। बावनकुळेंनी वक्तव्य केले असं की बोललो ना, व्यक्तिगत मत असेल ते त्यांचं। छोटे पक्षातले कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना पण भाजपमध्ये घ्या आणि ते पक्ष संपवा असं माधव जानकर त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत म्हणून त्यांना ती संधी देण्यात आली होती। बच्चू कडू हे सुद्धा मंत्री अगोदरच्या काळामध्ये होते। त्यामुळं भाजप वापर करून सोडते असं नाही आहे। ज्यांना जायचं असतं ते तर जातात।
पण माझा अनुभव आहे की माझा पक्ष संपवण्यापेक्षा माझा पक्ष मी वाढवलेला आहे. म्हणजे उद्धव ठाकरे म्हणतात की भाजपवाले पक्ष संपवतात, तर भाजपवाले पक्ष संपवत नाहीत, तुम्ही पक्ष संपवलेला आहे. तुम्ही जर उद्धव ठाकरे तुम्ही आमच्यासोबत आला असता तर पक्ष संपला नसता, तुम्ही त्या पक्षाचे मोठे नेते राहिला असतात. तर विदर्भातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात असं वक्तव्य बावनकुळेंनी केलं नसल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी केलाय. अशा प्रकारचं वृत्त छापणाऱ्या पत्रकारांविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा बावनकुळेंनी दिलाय. सर्वांचं वक्तव्य आहे की आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जे पक्ष छोटे छोटे पक्ष प्रवेश करत असतील ते पक्ष प्रवेश करून घ्या आणि गावागावातून छोटे पक्ष संपवा. असं कुठेही बावनकुळे बोललेले नाहीत. कुठेही बोलले नाहीत की पक्ष संपवा. बावनकुळेने एवढंच सांगितलेलं आहे की जे आपल्या पक्षात येत असतील त्यांना पक्षामध्ये घ्या. कृपा करून त्यांच्या स्टेटमेंटला आपल्या स्टेटमेंटची जोड देऊ नका. खरं तर जेव्हा जेव्हा संधी आम्हाला मिळाली तेव्हा तेव्हा छोट्या पक्षांना पूर्ण ताकदीने सांभाळण्याचं काम आम्ही केलं. सदाभाऊ खोतनं आपण विचारा, खरं तर जाणीवपूर्वक नरेटिव्ह सेट करताय निवडणुकीच्या काळामध्ये की छोट्या पक्षाला काही मिळत नाही. भारतीय जनता पार्टीने इतिहासामध्ये अटलजीपासूनचा इतिहास, माननीय मोदीजींचा इतिहास, देवेंद्रजींचा इतिहास, जेव्हा जेव्हा सत्तेमध्ये आम्ही आलो तेव्हा लहान पक्षाला खूप मोठं स्थान या पक्षात मिळालं. एक दिवस देशातले सर्व प्रादेशिक पक्ष संपतील असं मत काही महिन्यांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केलं होतं. त्यानंतर आता बावनकुळेंनी देखील असंच वक्तव्य केल्याचा दावा करण्यात येतोय. मात्र यामुळे भाजपासोबत असलेले घटक पक्ष आणि महायुतीतले पक्ष अस्वस्थ झाल्याचं पाहायला मिळतंय. ज्या कार्यक्रमात बावनकुळेंनी वक्तव्य केल्याचा दावा करण्यात येतोय त्या ठिकाणी माध्यमांना प्रवेश नव्हता. बावनकुळेंनी हे विधान नाकारलं असलं तरी या वादामुळे महायुतीत अस्वस्थता मात्र निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.